नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महापोर्टलवरती विचारण्यात आलेली जी वनरक्षक भरतीला काही महत्त्वाचे प्रश्न होते आलेले, ते आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा, हे टोटल प्रश्न आपण 2019च्या विचारलेल्या वनरक्षक भरतीचे घेत आहोत. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत आणि सर्व प्रश्न हे वनरक्षक भरतीसाठी स्पेशल असे प्रश्न आहेत. यामध्ये काही आपण शेवटचे जे 5 प्रश्न आहेत, हे फक्त आणि फक्त करंट अफेअर्स 2023 वरती घेण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी करंट अफेअर्स देखील थोडंसं पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करायचं आहे. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, येत्या 2 दिवसामध्ये वनरक्षक भरतीची परीक्षा जी आहे ती सुरू होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण लवकर डेली 2 व्हिडिओ जे आहेत हे फक्त आणि फक्त वनरक्षक भरतीवरती घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, जीवाची उलाढाल होणे या वाक्प्रचाराचा खालील पर्यायातून समानार्थी वाक्प्रचार ओळखायचा आहे. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं याच ठिकाणी रिव्हिजन देखील होऊन जाईल. तर पहा, या ठिकाणी आपल्याला पहिलाच प्रश्न आहे की त्यामध्ये वाक्प्रचार विचारण्यात आलेला आहे. वाक्प्रचार कसा विचारला आहे? जीवाची उलघाल होणे या वाक्प्रचाराचा आपल्याला समान अर्थाचा वाक्प्रचार विचारला आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर जीव वर खाली होणे त्याला म्हटलं जातं पहा, जीवाची उलाढाल होणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता? मित्रांनो, या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की मुघल जे साम्राज्य आहे त्याचं संस्थापक कोण आहे? लक्षात ठेवा. तर बाबर हा त्याचा संस्थापक आहे. या ठिकाणी प्रश्न आहे की बाबरचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर 1530 पहा, 1530 या वर्षी झालेला आहे बाबरचा मृत्यू. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे कालच्या आपण कम्युनिटी पोस्टमध्ये पोल केलेला प्रश्न होता. त्या ठिकाणी जवळपास लक्षात ठेवायचंय 20% विद्यार्थी जे आहेत त्यांनी चुकीचं उत्तर दिलं होतं. लक्षात ठेवा, 1530 हे जे वर्ष आहे या वर्षी झालेला आहे बाबरचा मृत्यू. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनांनी व्यापलेलं आहे? पहा, खालील हे काही वनांचे प्रकार आहेत पहा. तर त्यापैकी असे कोणते वन आहेत की त्यांनी आपल्या भारतामधील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वाधिक जास्त वनक्षेत्र जे आहे ते व्यापलेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर विषुववृत्तीय कोरडी पानझडे वने आहेत. तर ही जी वनं आहेत ही सर्वात जास्त म्हणजे वनाच्या क्षेत्रापैकी सर्वात जास्त वनांनी व्यापलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील 2/3 एक शिंग्याच्या गेंड्यांचे संख्येचे गेंडे आहेत? म्हणजे पहा, प्रश्न समजून घ्यायचा आहे. तर जगातील असं कोणतं म्हणजे कोणतं असं भारतातील राष्ट्रीय उद्यान आहे की त्या उद्यानामध्ये जगात किती 2/3 म्हणजे जगाचे जेवढे काही एक शिंगी गेंडे आहेत तर त्यापैकी 2/3 गेंडे जे आहेत ते एका आपल्या भारताच्या त्या उद्यानात आढळतात. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे पहा, त्या उद्यानामध्ये जगातील जेवढे काही एक शिंगी गेंडे आहेत त्यापैकी 2/3 गेंडे जे आहेत हे फक्त आणि फक्त आपल्या भारताच्या काझीरंगा या राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जम्मू व काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरती स्थित आहे? पहा, ऑप्शन आपल्याला मित्रांनो हे चारही महत्वाचे आहेत. कारण हे जे प्रश्न आहे हा आपल्याला पहा वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता. हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर फक्त त्या ठिकाणी प्रश्न असा विचारला होता की जम्मू काश्मीर इथं मधील दिलंय तिथं राज्य विचारलं होतं. पण सध्या जे आहे हे जम्मू काश्मीरला वेगवेगळं करून 2 घटक राज्य घटक नाही केंद्रशासित प्रदेश जे आहेत 2 तयार झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी थोडासा प्रश्न चेंज आहे. जम्मू व काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प जो आहे तो कोणत्या नदीवरती आहे? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर चिनाब या नदीवरती आहे पहा सलाल जलविद्युत प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर असेल. प्रश्न 6वा आहे, भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला 4 घटक दिले आहेत. मित्रांनो, हे चारही जे घटक आहेत हे आपली तब्येत म्हणजे जे आरोग्य आहे त्याला खालवण्यासाठी महत्वाचे घटक आहेत. पण यापैकीही अजून महत्वाचा असणारा घटक कोणता आहे म्हणजे जास्त जो आहे की आपल्या बॉडीवरती किंवा आरोग्यावरती हानिकारक आहे तो घटक कोणता आहे?
तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर जलप्रदूषण हे जे आहे हे सर्वात जास्त हानिकारक आहे पहा आपल्या शरीरासाठी, आणि त्यामुळे जे महत्त्वाचं म्हणजे भारतातील जे लोक आहेत त्यांचं आरोग्य खालवण्यासाठी महत्त्वाचं घटक आहे जलप्रदूषण. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जर असा प्रश्न विचारला असता, हेच ऑप्शन असताना चौथ्या ऑप्शनवरती जर वरीलपैकी सर्व जर दिलेलं असतं, लक्षात ठेवा वरीलपैकी सर्व, तर त्या ठिकाणी आपलं हे उत्तर बरोबर आलं असतं वरीलपैकी सर्व. पण या ठिकाणी आपल्याला फक्त 4 प्रदूषण दिले आहेत, त्यापैकी जास्त प्रदूषण जे आहे म्हणजे जास्त जे कोणतं असं प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे की त्याद्वारे माणसाला जास्त प्रमाणामध्ये धोका आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1857च्या उठावादरम्यान महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उठावाचे केंद्र नव्हते असा शब्द वापरला आहे. पहा, केंद्र नव्हते कधीच्या 1857च्या उठावाच्या काळामध्ये. तर 1857ला जो उठाव झाला तर त्याचे काही पडसाद जे होते ते महाराष्ट्रामध्ये देखील पडलेले होते, म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी उठाव सुरू झालेला होता किंवा त्याचे केंद्र असे बनलेले होते. पण खालीलपैकी असं पुणे एकटं आहे. पहा, पुण्यामध्ये काहीही त्याचा संबंध नव्हता. यामध्ये नागपूर, सातारा आणि कोल्हापूर या तीनही ठिकाणी 1857चा जो उठाव झाला त्या उठावाचे काही काही ठिकाणी केंद्र होते, पण पुणे या ठिकाणी नव्हतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे जननी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द खालीलपैकी कोणता होईल. पहा, जननी आपल्याला समजून घ्यायचे की जननी म्हणजे काय, तर जननी म्हणजे एक प्रकारे माता. दुसरा शब्द आहे त्याला जननी म्हणजे आई, जननी म्हणजे जन्म देणारी, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपल्याला विचारलंय की त्याचा विरुद्ध लिंगाचा शब्द कोणता होईल. तर याचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 4. जननीचा विरुद्धार्थी शब्द होतो जनक, म्हणजेच एक प्रकारे वडील. दुसरा त्याला शब्द आहे बाप. हे जे आहे हा जननी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द होईल जनक. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. पहा, आपल्याला महत्वाचं नाटक आहे किंवा या ठिकाणी आपल्याला पुस्तक आणि पुस्तकाचे लेखक यावरही प्रश्न विचारला जातो. पहा, आणि दरवर्षी हा प्रश्न महत्वाचे विचारले जातात. तर नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं नाटक आहे नटसम्राट. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे चळवळ करा, अखंड चळवळ करा हा साम्राज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ खालीलपैकी कोण होते. पहा, प्रश्न हा महत्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला एक घोषणा देण्यात आलेली आहे, ती घोषणा कोणाची आहे असं आपलं विचारलं आहे. चळवळ करा आणि अखंड चळवळ करा हा जो मंत्र आहे हा देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी जे आहेत तर यांची घोषवाक्य होतं ते चळवळ करा, अखंड चळवळ करा. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा संमत केला, तर डॅश या वर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला. मित्रांनो, आपल्याला एकाच ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न आणि 2 महत्वाचे प्रश्न जे आहेत हे तयार झालेले आहेत. या ठिकाणी प्रश्न आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो की हिंदू विवाह कायदा जो आहे तो भारतीय संसदेने कधी पास केला किंवा कधी संमत केला. लक्षात ठेवा, कधी केला आहे 1955 या साली. कोणता केला आहे, हिंदू विवाह कायदा. आणि या ठिकाणी प्रश्न दुसरा काय विचारलाय की आपल्याला हिंदू वारसा कायदा कधी संमत केला. लक्षात ठेवा, 55 मध्ये आहे हिंदू विवाह कायदा आणि 1956 मध्ये म्हणजेच पर्याय क्रमांक 4 1956 या साली केलेला आहे हिंदू वारसा कायदा. कधी आहे, 1956 या वर्षी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली होती. पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे महत्वाचे पडतात. तर संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की त्यांना कोणत्या दिवशी त्यांची निवड करण्यात आली होती. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हटले जाते. पहा, प्रश्न हा महत्वाचा आहे. प्रकाशाचे अस्तित्व ज्या काही कणांमुळे तयार होतं तर त्या कणांना म्हटलं जातं. पहा, पर्याय क्रमांक 3 फोटोन असं त्यांना म्हटलं जातं. पहा, फोटोन जे आहेत त्यांना म्हटलं जातं, म्हणजे त्यामुळे प्रकाशाचे जे अस्तित्व आहे ते तयार होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 14 आहे
केंद्र सरकार व घटक राज्य सरकारच्या कर्ज व्यवहाराचे व्यवस्थापन हे कोणामार्फत केले जाते? पहा, केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातील जे कर्ज असतं, पहा लक्षात ठेवा मित्रांनो, कर्ज व्यवहाराचे जे व्यवस्थापन आहे ते खालीलपैकी कोण करतं? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी आहे, पहा RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही करत असते पहा दोघांच्या कर्ज व्यवहाराचं व्यवस्थापन. कोणते दोघं? केंद्र सरकार आणि घटक राज्य. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? पहा, प्रश्न हा महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये विचारण्यात आला होता, 2021 ला विचारण्यात आला होता. लक्षात ठेवा, म्हणजे हा प्रश्न आणि विचारला होता आपल्याला पोलीस भरतीमध्ये, तर त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? तर ती मोहीम आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर ऑपरेशन मुस्कान ही जी मोहीम आहे ही हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस जे आहे ते राबवत असतं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती? पहा, या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला पहिली महिला यावरही विचारला जाऊ शकतो. पण या ठिकाणी आपला सरळ सरळ प्रश्न विचारलाय की देशातील आपल्या सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर अरुंधती भट्टाचार्य यांची निवड करण्यात आली होती पहा SBIच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो? पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे. राष्ट्रीय पोषण महिना म्हणून कोणता महिना साजरा करतात? आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, तर सप्टेंबर हा जो महिना आहे पहा, सप्टेंबर या महिन्याला म्हटलं जातं पहा राष्ट्रीय पोषण महिना. ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणत्या राज्याने कॉपर महासीर या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केलेले आहे? पहा, कॉपर महासीर म्हणून एक मासा आहे, तर त्या माशाला कोणत्या राज्य सरकारने त्यांचा राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर सिक्कीम हे जे राज्य आहे, तर त्या सिक्कीम या राज्याने कॉपर महासीर या माशाला त्यांचा राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनला कायदेशीरपणे स्वीकारणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. आपल्याला टेक्नॉलॉजीवरती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण असा जगातील पहिला देश ठरलेला आहे की त्या ठिकाणी जो क्रिप्टोकरन्सी आहे पहा बिटकॉइन नावाची, तर त्या बिटकॉइनला कायदेशीर त्या ठिकाणी त्यांनी मान्यता दिली आहे. तर तो देश आहे पहा पर्याय क्रमांक 2, एल साल्वाडोर हा जो देश आहे, या देशाने बिटकॉइन यूज करण्यासाठी म्हणजे बिटकॉइन जे आहे ते रेग्युलर चलनामध्ये आणण्यासाठी परमिशन दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याचे नुकतेच काय नामकरण करण्यात आलेले आहे? पहा, यावर आपले 2 प्रश्न हे तयार होतात. तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर धाराशिव हे जे आहे हे उस्मानाबादचं नवीन नाव आहे. यापूर्वी पहा, आपल्याला जर विचारलं तर उस्मानाबाद जिल्ह्याचं प्राचीन नाव काय होतं? लक्षात ठेवा, प्राचीन नाव देखील उस्मानाबादचं होतं धाराशिव. त्यानंतर पडलं उस्मानाबाद, पहा धाराशिव जुनं नाव, त्यानंतर उस्मानाबाद आणि नवीन नाव देखील पडलेलं आहे पहा धाराशिव. या ठिकाणी अजून एक ऑप्शन मध्ये दिलेला आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर हे जे आहे पहा हे औरंगाबाद या जिल्ह्याचं नवीन नाव आहे. लक्षात ठेवा, औरंगाबादचं जुनं नाव काय होतं? औरंगाबादचं प्राचीन नाव होतं खडकी. त्यानंतर पडलं पहा औरंगाबाद आणि आता औरंगाबाद चेंज झालं आहे, सध्या पडलं आहे छत्रपती संभाजीनगर. त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे. हे असे 2 जिल्हे आहेत की त्यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जाऊ शकतात. बाय चान्स जर तिसरा प्रश्न अजून आला आपल्याला म्हणजे जिल्ह्यावरतीच किंवा नामकरण करण्यामध्ये, तर होणार काय आहे? जो अहमदनगर जिल्हा आहे पहा, अहमदनगर जिल्हा, तर त्याचं नाव देखील बदलण्यासाठी प्रस्तावित आहे आणि त्याचं नाव असणार आहे अहिल्यादेवी नगर. पहा, अहिल्यानगर किंवा अहिल्यादेवी नगर हे जे आहे हे असणार आहे अहमदनगरचं नाव. कारण अजूनही प्रस्ताव पूर्ण झालेला नाही, पण लवकरच होऊन जाईल. लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आहे, धाराशिव उस्मानाबाद. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. पहा, प्रश्न नंतरचा आहे, सदाचार या शब्दाचा संधी विग्रह करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला संधी विग्रहावरती हमेशा प्रश्न विचारले जातात, तर त्यामधील हा महत्वाचा प्रश्न आहे सदाचार. आणि हा प्रश्न देखील आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. सदाचार या शब्दाचा संधी विग्रह करायचा आहे.
आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर सत अधिक आचार म्हणजे त्याला म्हणतो पहा आपण सदाचार. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आकाशाला गवसणी घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? पहा आकाशाला गवसणी घालणे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 आपल्या क्षमतेपेक्षा एखादं मोठं काम करणं त्याला म्हटलं जातं पहा आपण आकाशाला गवसणी घालणं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे विलासराव देशमुख अभयन योजना ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना होती? पहा या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्य जे आहे म्हणजे राज्य सरकार जे आहे तर राज्य सरकारने एक नवीन योजना सुरू केलेली आहे विलासराव देशमुख अभयन योजना. तर ही जी योजना आहे ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर 2022 या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना आहे पहा विलासराव देशमुख अभयन योजना. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे खालीलपैकी पहा प्रश्न क्रमांक 24 आहे चंद्रयान 3 खालीलपैकी कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले होते? पहा मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे. करंट अफेअर्स वरती प्रश्न आलेला आहे आणि या ठिकाणी जे चंद्रयान 3 होतं यापूर्वी 2 चंद्रयानावरच्या मोहीम झालेल्या होत्या. तर सर्वात जी पहिली आहे ही 2008 ला झाली होती. नंतरची 2019 आणि आता जी झाली आहे ती आहे 2023. पण या ठिकाणी आपल्याला डेट विचारली आहे. तर डेट होती कोणती? पर्याय क्रमांक 2 14 जुलै 2023. 14 जुलै 2023 या दिवशी झालेला आहे चंद्रयान 3 लॉन्च. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राने खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन वर्ष म्हणून घोषित केलेला आहे? पहा या ठिकाणी प्रश्न आहे की करंट अफेअर्सवरचा आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन वर्ष हे जे आहे हे कोणत्या वर्षाला घोषित केलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 21 पहा 2021 हे जे वर्ष आहे या वर्षाला संयुक्त राष्ट्राने काय केलेलं आहे आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन वर्ष म्हणून जाहीर केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे सिरियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा सिरिया या देशामध्ये भारताचे जे राजदूत आहेत म्हणजे त्यांची जी नियुक्ती आहे ही नुकतीच झालेली आहे आणि नवीन राजदूत त्या ठिकाणी कोण असणार आहेत? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर इर्शाद अहमद हे जे आहेत सिरिया या देशामध्ये भारताचे आपल्या नवीन राजदूत असणार आहेत. आणि या ठिकाणी मित्रांनो हे जे आपण 25 ते 30 प्रश्न घेत आहोत हे पूर्णपणे प्रश्न आपण करंट अफेअर्स 2023 चे घेत आहोत आणि सध्या चालू आहे पहा जुलै महिना. तर जुलै महिन्यातील सर्वात महत्त्वाचे असणारे लेटेस्ट चालू घडामोडीवरती प्रश्न आपण हे 5 शेवटचे घेतलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे दरवर्षी जागतिक हिपॅटायटिस दिवस कधी साजरा केला जातो? यापूर्वी मित्रांनो आपण पूर्ण जागतिक दिनविषयी जेवढे काही आहेत त्यावरती आपण एक डीप मध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर पहा जागतिक हिपॅटायटिस दिवस जो आहे तो कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 28 जुलै हा जो दिवस आहे हा जागतिक हिपॅटायटिस दिन म्हणून साजरा किंवा घोषित केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 28 आहे युगे युगीन भारत हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बांधले जाणार आहे? पहा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा होणार आहे नंतर कारण हे ज्या वेळेस जे संग्रहालय आहे ते बांधल्याच्या नंतर प्रश्न असाही येऊ शकतो की जगातील सर्वात मोठं संग्रहालय कोणतं आहे? तर त्याचं नाव काय आहे? युगे युगीन भारत हे जे आहे हे आपल्या जगातील सर्वात मोठं संग्रहालय होणार आहे. पण ते कोणत्या शहरामध्ये बांधलं जाणार आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. पहा भारताची राजधानी जी आहे दिल्ली तर त्या ठिकाणी बांधलं जाणार आहे जगातील सर्वात मोठं संग्रहालय. त्याचं नाव काय आहे? युगे युगीन भारत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 29 आहे महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे किंवा कोणाला तो जाहीर झालेला आहे? लक्षात ठेवा प्रश्न हा महत्वाचा आहे कारण हा जो उद्योग रत्न पुरस्कार आहे महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार कारण हा नुकताच सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यातील पहिला असा खालीलपैकी कोणतं व्यक्तित्व आहे की त्यांना तो पुरस्कार देण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 रतन टाटा जे आहेत पहा रतन टाटा यांना भारतातील म्हणजे महाराष्ट्रातील आपला पहिला जो पुरस्कार आहे महाराष्ट्र उद्योग पुरस्कार उद्योग रत्न पुरस्कार तो त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे रतन टाटा यांना. पर्याय 2 आपलं उत्तर होईल.
या व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे, जीवन किरण योजना ही विमा योजना खालीलपैकी कोणी सादर केलेली आहे? म्हणजे ही जी एक योजना आहे, कोणती योजनेचं नाव आहे पहा, जीवन किरण योजना. ही जी योजना आहे ही खालीलपैकी कोणाची योजना आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन याची जी एक योजना आहे पहा, तर त्या योजनेचं नाव आहे जीवन किरण योजना. ती आहे LICची. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे विचारलेले आपण 30 प्रश्न. यातील जवळपास काही प्रश्न जे होते आपल्याला 2019च्या वनरक्षकमध्ये विचारण्यात आले होते. त्यातील काही प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2023 मध्ये देखील विचारण्यात आले होते. या 30 पैकी किती प्रश्नांचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यालाही जॉईन करायचं आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.